विद्यार्थी मित्रांनो, तुमचा सर्वांचा वारंवार एकच प्रश्न येत होता की जी शिपाई, हमाल आणि फराश या पदासाठी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, 887 पेक्षा जास्त याच्यामध्ये पदे असणार आहेत. तर विद्यार्थ्यांचा वारंवार प्रश्न येत होता की याच्यामध्ये कोणकोणती कामे करावे लागतात, काय काम करावे लागते, त्याच्यानंतर पगार किती भेटतो, डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि तुमचाही जर एखादा डाऊट असेल, एखादा प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुम्हाला नक्की त्याचं उत्तर दिलं जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो, जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये पगाराबद्दल दिलेलं आहे की 16,600 हे तुमचं बेसिक असणार आहे. परंतु गव्हर्नमेंट अनाउन्समेंट म्हणजेच गव्हर्नमेंटचे वेगवेगळे भत्ते असतात आणि जे कोर्ट भरतीला चांगल्या प्रकारे असतात, त्याच्यामुळे येथे पगार चांगला भेटतो. 32,000 पेक्षा जास्त स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला इथे भेटणार आहे. त्याच्यासाठी सर्वांनी नक्की फॉर्म भरायचा आहे. आता या ठिकाणी राहिला विद्यार्थ्यांचा कोणकोणती कामे असतात, काय कामे करावी लागतात, याच्यावरती डिटेल्समध्ये आपण संपूर्ण लिस्ट बनवलेली आहे, ती तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो. त्याच्या अगोदर तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये जास्तीत जास्त स्कोर करण्यासाठी सर्वात बेस्ट स्टडी मटेरियल आपण तयार केलेले आहे. सर्व प्रश्न जास्त करून सामान्य ज्ञानचे असतात. सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला 3,000 पेक्षा जास्त वन लाईनर प्रश्न, प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी आणि सर्व विषयांच्या देखील नोट्स भेटणार आहेत. जास्त करून मराठी व्याकरणाचे 2-3 प्रश्न, त्याच्यानंतर भारताचा इतिहास आणि भारताचा भूगोल याच्यावरती 5-6 प्रश्न असतात. बाकी सर्व प्रश्न महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल आणि राज्यशास्त्र याच्यावरती विचारले जातात आणि 2-3 प्रश्न चालू घडामोडीचे असतात. त्यासाठी आपल्या या ठिकाणी नोट्स सर्वात फायद्याच्या तुम्हाला ठरणार आहेत. या नोट्स सर्व विषयांच्या भेटणार आहे. या नोट्सची किंमत आपण 449 ठेवली होती, परंतु ऑफरमध्ये कमी किमतीमध्ये आपण देणार आहोत. या नोट्स घेण्यासाठी या नंबरवरती खाली 91 39 64 31 99 या नंबरवरती 149चं पेमेंट करा आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा आणि मेसेज करा की उच्च न्यायालय भरतीच्या नोट्स पाहिजेत आणि सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये भेटून जातील. याचा नक्कीच फायदा घ्या. याच्यामध्ये तुम्हाला जास्त प्रश्न एकदम सोप्या लेवलचे असल्यामुळे याचा कट ऑफ जास्त लागतो. 30 पैकी तुम्हाला 26-27 मार्क्स नक्की घ्यावे लागणार आहेत या परीक्षेमध्ये. तरच तुमची पुढील चाचणीसाठी चाळणी चाचणीसाठी निवड होणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी काम काय असतं याच्यावरती डिटेल्समध्ये आपण माहिती येते बघूयात. संपूर्ण लिस्ट बनवलेली आहे. तर या ठिकाणी पहिलं काम या ठिकाणी बघू शकता काय लिहिलेलं आहे. तर संपूर्ण या ठिकाणी अनुभवावरती विद्यार्थ्यांनी सांगितलेले जे जुने विद्यार्थी आहेत त्याच्यावरती हे व्हिडिओ बनवलेला आहे, ही लिस्ट बनवलेली आहे. पहिलं काम आहे येथे या ठिकाणी झाडू वगैरे मारणे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे कागदपत्रे असतात केसचे वगैरे, वकिलांचे वगैरे, ते फाईल इकडे-तिकडे नेणे, ने-आण करणे असे काम असतात. त्याच्यानंतर जे फराशी जे पद आहे दुसरं, ते या ठिकाणी त्याचं जास्त या ठिकाणी त्याला फरशी पुसणे वगैरे, स्वच्छता ठेवणे अशी कामे असतात. त्याच्यानंतर चौथं काम आहे पाणी देणे. पाणी देणे या ठिकाणी जे या ठिकाणी जज वगैरे असतात त्यांनी या ठिकाणी त्यांना पाणी वगैरे देणे, चहा, कॉफी वगैरे देणे. त्याच्यानंतर जे महत्त्वाची कागदपत्र आहेत त्यांची झेरॉक्स वगैरे काढणे. ठीक आहे. नंतर या ठिकाणी फाईलची कागदपत्रांची इतर वेगळी मांडणी असते, ती व्यवस्थित मांडणी करून ठेवणे जेणेकरून वेळेवरती सर्व कागदपत्रे भेटतील. आणि विविध अशा प्रकारे अशाच प्रकारची लोवर कामे तुम्हाला असतात. जे वरिष्ठ अधिकारी असतात त्यांच्या या ठिकाणी त्यांना कामामध्ये मदत करणे, ते सांगतील ती कामे करणे, अशा प्रकारे नॉर्मल कामे याच्यामध्ये असतात. ठीक आहे. याच्याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या.